प्रेम कधी होईल, मन कोणावर जडेल काही सांगता येत नाही। प्रेमाला कोणताही धर्म नसतो, कोणतीही जात नसते। प्रेमात असतं ते फक्त झुरणं आणि एकमेकांसाठी जीवाचीही पर्वा न करणं। असं म्हणतात की जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, त्यामुळे कितीही काहीही झालं तरी जमिनीवर त्या जुळतातच। पण ज्योतिषशास्त्रात अशाही काही राशी दिलेल्या आहेत ज्या व्यक्तींचं कितीही काहीही झालं तरी एकमेकांवर प्रेम होऊ शकत नाही। या राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया। ज्योतिषी संतोष कुमार चौबे सांगतात, मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत सिरियस वातावरणात आणि एकांतात राहणं पसंत करतात। त्या अबोल असतात, त्यांना फिरायला जायला, गप्पा मारायला असं काही आवडत नाही। त्यांना स्वतःच्या कामात व्यस्त राहायला आवडतं। तर या उलट सिंह राशीच्या व्यक्ती या धमाल मस्ती मजा करणाऱ्या असतात। त्यांना लोकप्रियता मिळवायला आवडते, फार गप्पा मारायला आवडतात। त्यामुळे या दोन्ही विरोधी स्वभावांच्या व्यक्तींचं कधीच जुळू शकत नाही। फार तर त्यांना सुरुवातीला एकमेकांविषयी आकर्षण वाटेल, पण नंतर मात्र त्यांच्यात लहान गोष्टींवरून खटके उडायला सुरुवात होईल। हे लहान भांडण कधी मोठं होईल हे त्यांना सुद्धा कळणार नाही। दुसरी रास आहे मिथुन। मिथुन राशीच्या व्यक्ती या स्वतःमध्ये धुंद आणि बुद्धिमान असतात। त्यांचं तूळ आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींबरोबर छान पटू शकतं, पण या मिथुन राशीच्या व्यक्तींचं सिंह राशीच्या व्यक्तींबरोबर पटू शकत नाही, कारण या दोन्ही राशींचे स्वभाव अगदी वेगळे आहेत। या राशीच्या व्यक्तींमध्ये एकदाच मोठं भांडण होत नाही, तर एकाच गोष्टीवरून पुन्हा भांडण होतं आणि हळूहळू त्यांचं नातं संपुष्टात येतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं। पण तुम्हाला तुमच्या पार्टनरची रासच माहिती नसेल तरीही तुमचा संसार अगदी उत्तम सुरू असेल, किंवा मी सांगितलेल्या राशींपैकी तुमच्या आणि तुमच्या पार्टनरची रास असेल तरीही तुमचा संसार अगदी छान सुरू असेल, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।